हे कॅमेरा ब्लॉक करतेस. शी बाबा, माझा निर्णयच होत नाहीये. निमिष की ओंकार? तळ्यात की मळ्यात? निमिष की ओंकार? आगीत की फुफाट्यात? निमिष की ओंकार? निमिष की ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? निमिष ओंकार? पायल भाभी, बबिता भाभी. पायल भाभी, बबिता भाभी. पायल भाभी, बबिता भाभी. मृदुल नाही, पायल भाभी, मृदुल, बबिता. बाबा काय करताय? नाही बेटा, माझाही निर्णय होत नाहीये. पण माझं जाऊ दे. अगं पण तुझा का निर्णय होत नाहीये? गरिबांचा टिनू आनंद बघून गेला ना तुला? का असं करतेस? ओंकारजी आले होते की नाही बघायला? ते सारखे मला फोन करतायत की अजून होकार का नाही दिला तुमच्या लेकीने. काय उत्तर देऊ? हा, तुला निर्णय घ्यावा लागेल. नाही बाबा. हा, अगं खरंच सांगतो, त्यांना तू खूप आवडतेस. बाबा, निमिषला सुद्धा मी खूप आवडते. काय करू मी बाबा? बाबा, मी काय इतकी सुंदर आहे सांगा ना. काय इतकी सुंदर आहे? मी नोट घालून घे बाबा. नाही बेटा, नाही बेटा, असं नाही करायचं. का सुंदर आहे बाबा मी इतकी? बेटा आता जे माझ्यातून घडलं ते घडलं बेटा. आयुष्यात आपल्याला एखादा पेपर चांगला जातो, आता त्याला आपण आयुष्याला अंडू बटन नसतं ना बेटा. आणि बेटा कसं असतं, आपल्या कुटुंबालाच ना सौंदर्याचा शाप आहे. आपण ठरवलं एक दिवस आपण विद्रूप दिसायचं नाही दिसू शकत बेटा आपण. तुझी आई सुंदर आहे, तू सुंदर आहेस, मी तुझी आई सुंदर आहे, तू सुंदर आहेस, मी. जगदीश दादा, माझ्या सौंदर्याबद्दल बोलताना नेमका कसा म्यूट करता हो? हे मला आवडलेलं नाही सांगून ठेवतोय बेटा. मी अरे यार, ते टायमिंग चेंज केलं तरी तुम्ही बरोबर म्यूट करता. आहे तसा आहे, मी आहे. आता काय कराल बेटा? हो की नाही? हा, आपण सगळे सुंदर आहोत. मग तुला निर्णय घ्यावा लागेल बेटा. बाबा, तोच नाही घेता येत आहे बाबा मला. बाबा, मी ना मी काळोखात भरकटले आहे बाबा. बाबा, मला ना प्लीज मदत करा बाबा. मला प्लीज मदत करा बाबा. प्लीज मदत करा. हे बघ बेटा, असं नाही करायचं बेटा. तुला निर्णय घ्यावाच लागेल की नाही? हा, आयुष्य आहे तुझ्या पुढे. ये वॉक घेऊया. आयुष्य आहे तुझं. आयुष्य हे एखाद्या प्रश्नचिन्हासारखं असतं बेटा. आपल्याला तो लांबून आकडा वाटतो, पण ते प्रश्नचिन्ह असतं बाबा. आणि त्याचं उत्तर. हा बेटा, आपण असे का चालतोय? अरे बापरे, हे वेगळंच झालं काहीतरी. ये बेटा इकडे. हा, बस. बाबा, असं नाही रडायचं. आयुष्य असतं ना ते कस्तुरी मृगाच्या बेंबीसारखं असतं. ओ माय गॉड. कशासारखं असतं? बोंब्यासारखं असतं. बेटा, कस्तुरी मृगाला बोंब्या नावाचा अवयवच नसतो. बेंबी बेटा. आयुष्य हे कस्तुरी मृगाच्या बेंबीसारखं असतं. कस्तुरी मृग असा दुडू जंगलात धावत असतो. धावतो तो दमतो. तो झाडाचा पाला खातो. एवढ्यात एक वाघ येतो आणि एका घासात त्याला खाऊन टाकतो. याच्या पुढे काय होतं? वाघाचा ढेकर सुवासित येतो. कसं काय बेटा? त्यांनी कस्तुरी गिळलेली असते ना बाबा. हे असं तुझी कल्पकता असते, मग सटकन खातेस तू बेटा. मी काहीतरी तुला सांगतोय, तुझं असंबद्धच चाललंय. मी जीवनाचं सार सांगतोय बेटा तुला. सॉरी बाबा. आज मला सांगते बेंबीचं अस्तित्व काय आहे. आपलं अस्तित्व काय आहे? आपलं अस्तित्व म्हणजे अंतरात्माच्या कोशात उलगडून टाकलेलं मानवी. बाबा, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगतो तुम्ही सगळं. बाबा, थोड्या वेळापूर्वी मला असं निराश वाटत होतं, पण आता तुमचं बोलणं ऐकलं ना बाबा, माझ्या मनाला उबाळू मिळालंय. उभारी मिळते बेटा मनाला. हो बाबा, मला उभारी मिळाली बाबा. उभारी मिळाली बाबा. इकडे बेटा, इकडे. अशीच आनंदी राहा. खुश आहेस ना? खूप पॉझिटिव्ह राहायचं. आता मस्त रेडिओ आणलाय नवीन आपण, जुना दिसणारा.
मस्त त्याच्यावर एक गाणं लाव हिंदी. मस्त मूड चांगला होईल आपला. येस जा. बाबा. वो आ गया. देखो देखो वो आ गया. अरे वा, आज करेक्ट टायमिंग आहे. जायची गरज नाही. हो इकडे, हो इकडे. बाबा पण अगं कारचं लॉक लावलंय. हा, उघडलं. ये. निमेश निमेश शिवाली, स्पर्शही करू नकोस मला. अगं 4 महिने झाले बायकोची आठवण नाही आली आहे ना तुला? असं कसं बोलते शिवाली? मला तुझी आठवण आली नसेल असं वाटतं तुला? अगं मी लॉकडाऊन मध्ये अडकलो होतो ना. हा, आणि इथे समाजाला गैरसमज झाला होता की आम्ही तुला सावई बापू म्हणून काढून टाकलं. निमेश, त्यांना काय उत्तर द्यायची आम्ही? ते सारखे आम्हाला प्रश्न करत होते रे. आम्हाला तोंड शांत द्यावं लागलं. शांत हो, शांत हो. आत्ताच आलेत ना ते. नमस्कार. बाबा जैसी करनी वैसी भरणी बापू. नमस्कार. कोण? जावई जावई बापू. नमस्कार. या या बसा बसा बसा. या बसा बसा. Thank you, बापू. अगं 4 महिन्यांनी आलेत, पाणी तर या. जा 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 जा. काय म्हणताय? बरेच दिवसांनी दर्शन झालं. बाकी सुट्टी कशी गेली? मस्त मजा आली. आली की नाही गळ्यापर्यंत? तुम्ही कसे आहात? अरे आपलं काय फालतुगिरी सुरू. अरे वा. आपलं काय? उठायचं दुसऱ्याची फालतुगिरी सुरू. आपलं चालायचंच. बाकी कायच्या काय कशी आहे घरी? काय? काही कशी आहे? काही बाबा मी आलोय की नाही हो, आता? बरोबर, मग माझी विचारपूस करा ना आधी. हो, बरोबर, मग बरोबर. करा माझ्या आईची विचार. नाही बरोबर. हा हा. आणि मला ना काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत बाबा. बोला ना. काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. बोला. मी 4 महिने इथे नव्हतो. हो. तुम्ही शिवालीसाठी दुसरा मुलगा बघितलात बाबा? हे ते म्हणजे आग आहे. पाणी. हा, हा. घ्या पाणी घ्या पाणी नाही घ्या. पाणी नकोय मला, पाण्याचं राहू दे. शिवाली हे खरं आहे? माझा डायलॉग का घेतलंस? नाही बाबा, माझा डायलॉग आहे तो कॉपीराइट माझ्याकडे I'm sorry, I'm sorry. शिवाली हे खरं नाही घ्यायचं, बाकी काही घेत मी नाही घेत. कंटिन्यू. शिवाली 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 तू दुसरा मुलगा बघितला शिवाली? मी येणार नव्हतो याच्यानंतर. मी सांगत होतो ना, मी लॉकडाऊन मुळे अडकलो होतो. तू लॉकडाऊन मुळे नव्हता अडकला, तू तुझ्या चरबीमुळे अडकला होतास. निमेश, विचार कोणालाही. हो की नाही? हो की नाही? हे, हो. आणि तिथे तसंही मज्जाच करत होतास की तू. शिवाली काय बोल? जाऊ दे, एन्जॉय करत होतास तू तिथे. अगं, कसं तुझे व्यायाम करतानाचे फोटोज व्हिडिओज फेसबुकला टाकतोस ना, ते बघितले आहेत मी. तेव्हाच कळलं रे निमिष मला, तुला तुझ्या या बाईसाहेब पेक्षा तुझे बाईसेप महत्वाचे वाटतात. अगं शिवाली काय बोलतेस तू? काय फायदा आहे निमिष या व्यायामाचा, जो बाहेरून दिसतच नाही. एवढा व्यायाम केला, शेवटी आले कुठे? इथेच परत हास्य जत्रेत. माझं पण असंच झालेलं जेव्हा मी केशरोपण केलेलं. माझं पण असंच झालेलं जेव्हा मी केशरोपण केलेलं. मला वाटलं आता पण नाही, करतोय स्किटच अजून. एनिवे झालं गेलं, मिठी नदीला मी आलं. एक्झॅक्टली. हे बघ, ये बाळा इकडे, या इकडे. आता पटकन नाव सांगा. निमिष. निमिषराव आलेत ना आता? निमिषराव आलेत ना आता? ओंकाररावांना होल्डवर ठेव. त्यांना सांग बेटर लक नेक्स्ट टाइम. चल या, चला चला बाबा थँक्यू. हा चला या. शिवाली शिवाली मी समजतो. शिवाली ऐक ना माझं. शिवाली 1 मिनिट. शिवाली माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला माहित नाहीये? मग 4 महिने फोन का नाही केलास रे? तेच सांगतोय, ट्राय टू अंडरस्टँड. माझी रेंज नव्हती मोबाईलला, मी तरी ट्राय करत होतो. आणि एकही दिवस असा गेला नाही की मला तुझी आठवण नाही आली शिवाली. आय लव्ह यू. मी पण तुला खूप मिस केलं बाबू. आय लव्ह यू शिवाली. आय लव्ह यू. चल. हे तुमचं प्रेम बघितलं ना की डोळे भरून येतात. बाबा डोळे भरून आले, मग डोळे पुसा ना. तुम्ही नाक पुसलत आता. जरा वयामुळे अवयव चुकला. सध्या असंच होतंय बेटा. परवा बाम लावायचा होता, कुठे लावला सांगू शकत नाही. रात्रभर झोंबत होत. शिवाली जाऊया आपण. मी तुला घेऊन जायला आलोय आपल्या घरी. प्लीज चल. बाबा मी निमिष बरोबर त्याच्या घरी जाऊ बाबा. हो बेटा,
4 दिवसांनी मीच तुला लात मारून हाकलणार होतो. मी बॅग भरून आले बाबा. प्लीज लवकर हा हो, हो, शिवाली. निमिष. नाही अगं 10 वाजत आलेत, परत मग लेट होतो, ट्रॅफिक लागतं. 10 वाजले हो सकाळचे 10 वाजले. अरे बाबा ए शिवाली लवकर बाहेर ये. काय झालं बाबा, बाबा काय? ए आपलं दुकान काय? उघडायची वेळ झाली. आपण कालपासून धंदा नाही का सुरू केला बिझनेस. तुम्हाला मदत करणार आहेस ना? विसरले, सॉरी दुकान- बाबा. आई, जरा गडबड एक झाली. मिनिट, दुकान कसलं मला तर सांगा. यांना सांगितलंच नाही बाबा आपण. हा मला सांगा. कधी सांगणार आज आले ते. बाबा पेढा. अरे हा पेढा नाही का तू हा. पेढा? हे घ्या हे घ्या. हे काय? हा पेढा घ्या. निमिष आगे पेढा. तुझ्यासाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. हा पेढा आहे हा? हो हा. कसलं सरप्राईज आहे? निमिष कालपासूनच बाबांनी छत्री आणि चपला विकायचा बिझनेस सुरू केलाय. हो हो. अरे क्या बात आहे बाबा. हो. आणि निमिष हा? या कामात ना बाबांना मी मदत करणार आहे. हो हो अरे वा. नाही नाही चांगलंय बाबा, बिझनेस करताय हे चांगलंय, काहीतरी करत राहा हा? आणि तू पण मदत कर हो. त्यांना. हा, हा. पण मग आता हे कुठे तुम्ही नाक्यावर विकताय की काही चांगला गाळा वगैरे घेतलाय? नाही नाही, हे खिडकीतून विकणार मी. कुठल्या खिडकीतून? इथे आहे ना खिडकी, त्या खिडकीतून छत्री विकणार. इथे हा या घरात दुसऱ्या मजल्यावरून? हा. कोण घेणार आहे छत्री दुसऱ्या मजल्यावरून विकत? जे बघतील ते घेतील, बाकीचे उडत जातील, आपल्याला काय फरक पडत नाही. म्हणजे कसं असतं, त्यांना पाहिजे ना ते शोधत इकडे येतील. शेवटी गरज ही शोधाचा जुनेद असतो. गरज ही शोधाची जननी असते बाबा. हा. जुने कोण आहे? जननी असते. काय वाटेल हा मुळात नाही असा धंदा होऊ शकत. दुसऱ्या मजल्यावरून छत्र्या विकल्याच नाही जाऊ शकत. कशा विकणार आहात तुम्ही? हे बघा कसं असतं, जाऊया गप्पांच्या गावा बापू. कोण 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 आहे मी? जाऊया बापू. जावई बापू आहे ना मी. जाऊया गप्पांच्या. कसं हो बाबा, स्वतःच्या स्किट मध्ये स्वतःच्या दुसऱ्या स्किटचं प्रमोशन करता तुम्ही? अहो, पण धंदा वेगळा असतो बाबा, तो घरात नाही होत बाबा. मला कळलेलं आहे, तुम्ही माझ्या सेलिंग स्किलवर संशय घेताय. आता तुमचा संशय दूर करतो. आता बघा मी कशी सेलिंग स्किल. निमिष बघ तू. ए छत्री छत्री चपला ए छत्री चपला. हे काय आहे? बाबांनी जिंगल बनवलंय. हे जिंगल आहे? जिंगल हो. छत्री चपला छत्री चपला. क्या ओ जोशी जोशी इकडे वर 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 दुसऱ्या माळ्यावर. हा जोशी, अरे इकडे इकडे. ए बायको पळून गेलेल्या जोशी, इकडे. छत्री पाहिजे काय? अरे बायको नाही सांभाळताय, छत्री काय सांभाळणार? बाबा हे काय? मारला, दगड मारला. दगड मारला? दगड मारला. हसच करतात हे. किती इन्सिक्युअर वातावरण आहे बघा. कसं मी धंदा करू मला सांगा. तरी सुद्धा धंदा मी करत असतो, बघितलात ना अहो, तुम्ही? कसा धंदा करणार तुम्ही? तो जोशी म्हणत होता पाहिजे छत्री पाहिजे छत्री, तरी तुम्ही म्हणाला बायको पळून गेलेला वगैरे, मग निघून गेला ना तो. अरे पण त्याला बायको सांभाळता येत नाही, तो छत्री कशी सांभाळणार? तुमचा काय संबंध आहे त्या सगळ्याशी? तुम्ही छत्री विकायचं काम करा ना. अरे पण छत्री नंतर घेऊन गेल्याने हरवली तर मी काय करू? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही विका छत्री, तो पैसे देईल, संपला तुमचा विषय. अरे आपला आपला बाबा. आपला संबंधच नाही याच्याशी. मग? अरे बापरे बेड. तुला सांगतो, कोणत्या तरी एटी लागलेला देवदूताने तुझ्या बापाला बनवलंय. असा माणूस असतो कुठे? काय वाटेल ते बोलतात. आणि हे काय? हे चपला, या चपला विकणार, त्या पण अशा विकणार दुसऱ्या मजल्यावरून. ए मेरी हे काय? या एकाच पायातला चपला विकता तुम्ही? कोण घेणार या? आम्ही ज्या मंगल कार्यालयातून त्या चपला चोरलेल्या आहेत तिकडे पाटी लिहून आलोय. तुमची चप्पल पाहिजे असेल तर 100 रुपये घेऊन या, चप्पल घेऊन जा. आमचा पत्ता खाली लिहिलाय. अरे टाळ्या काय देताय? लोक येऊन मारतील तुम्हाला. अहो त्याला कळेल आम्ही चोरल्यात त्या. अरे अर्थात करणार, तुम्ही पत्ता लिहिलाय ना तिथे. अरे अरे आपण पत्ता लिहून आलो. तुम्ही कोण आहात यार? एक काम करा तुम्ही इकडे जा आणि पाटी खोडून टाका. अरे मी कशाला जाऊ? मी नाही जाणार. मग पाटी कशाला लिहिली ना तिकडे? मी नाही लिहिली. जा, जा. तू लिहिली. निमिष हळू बोल बाबांची. निमिष अगं, मी चिडचिड नाही करायची मला, पण ते कसे बोलतायत? असं करतं का कोणी धंदा? मला सांग. तू माझ्या बाबांच्या कॅपॅसिटीवर शंका करतोय? बाबा आत्ताच्या आता ही छत्री आहे ना, याला विकून दाखवा. अभि काय अभि. आता संपलीस तू. आता तू संपलास. काय संपलं अब म्हणजे? ये हो गया. अब देखो कैसा खिसे में हाथ डालता है. करून दाखवा. हाँ, हाँ.
लाट ऐसे लाए छत्री घ्या छत्री खिशात टाकतो बघ खिशात टाकतो बघ गेला गेला खिशात गेला लाट ऐसे लाए ए मस्त छतरी से उपाय देखा भाई है छतरी मेरे हाथ में है उसका उपाय देखो ये पीछे खुजली आई तो ऐसे खुजा सकते हैं तुम ऐसा कुछ हो गया तो कुछ को मार सकते हैं तुम ए